पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रियानो आपण भावनामध्ये पाहणारा अनेक गोष्टीला काही किंमत नाही. हालेलुया धन्यवाद येशू. आपल्यासाठी महत्त्वाचा आहे परमेश्वराबरोबरचा संबंध. प्रेज द लॉर्ड हालेलुया. कारण या परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही चिंता करू नका. हालेलुया. या परमेश्वराने सांगितलं आकाशातील पाखरांच्याकडे बघा. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. कुठल्या तरी एखाद्या पाखरू एखाद्या पक्षी कधी आत्महत्या केलेले आपण ऐकलेलं आहे. हालेलुया. एखाद्या पक्षीला उद्याचा चिंता लागला आणि आत्महत्या करायला गेले का कधी? हालेलुया. मग माणसं का चिंता करताय आणि आत्महत्या करायला जात आहे? माणसं का आत्महत्या करताय? हालेलुया. कारण पक्षीकडून जे शिकायचं आहे ते माणसाने केलं नाही. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया. प्रत्येक पक्षी परमेश्वराची इच्छा जाणून आहे. ते सकाळी उठतात आणि काम करायला कष्ट करायला लागतात. दिवसभर कष्ट करून संध्याकाळी विश्रांती घेतात. हालेलुया 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 धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. प्रियानो कुटुंबामध्ये एकी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कुटुंबामध्ये एकीसाठी महत्वाची गोष्ट आहे परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. जिथे परमेश्वर नाही तिथे एकी येणार नाही. हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड हालेलुया. कौन शिला परमेश्वर बनायला पाहिजे. कौन शिला म्हणजे काय आहे? हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. आपण घराच्या कोपऱ्यातील दगड म्हणून वर विचार एखाद्या वेळी चुकून करणार. हालेलुया. बायबलमध्ये कोण शिला म्हणून बोलताना हालेलुया त्याचा एक महत्वाचा अर्थ आहे. हालेलुया. काही लोक घर बांधताना अशा पद्धतीने बांधत आहे ते दगड जे चढचढत येत आहे मध्ये बसणारा एक दगड आहे. हालेलुया. मध्ये जो एक दगड बसतो त्याद्वारे इमारत व्यवस्थित राहत आहे. हालेलुया. मधला ते दगड काढलं तर पूर्ण इमारत कोसळते. हालेलुया हालेलुया. या शिलाला कोण शिला म्हणतो? ते दगड महत्वाचं दगड आहे. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड हालेलुया. जे लोक एका बाळाला घेऊन बसलेला आहे आणखी एक बाळाला स्वीकार करायला तयार नाही ते लोक देवावर अजून भरोसा ठेवलेला नाही. प्रेज द लॉर्ड हालेलुया. देव परमेश्वर तुम्हाला होणाऱ्या प्रत्येक बाळाच्या काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. बरोबर आहे तुझा आर्थिक स्थिती थोडा कमी आहे. ज्या दिवशी तुला परमेश्वर एक बाळ देणार तू चांगल्या मनाने त्या बाळाला स्वीकार करणार. हालेलुया. त्या बाळाला वाढवण्याची व्यवस्था परमेश्वर त्यासोबत करून ठेवलेला आहे. परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला हालेलुया. मी तुम्हाला सांगितलं की कौटुंबिक जीवनामध्ये एकटा दुखता नाही
हालेलुया. मरेपर्यंत देव बरोबर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, नवरा बायको दोघे एकत्र जिथे कुठे आहे तिकडे त्यांच्यामध्ये देव आहे. नवरा बायको दोघे जेवायला एकत्र बसलं तर परमेश्वर कुठे आहे? त्यांच्या मध्ये आहे. नवरा बायको दोघे प्रार्थना करायला एकत्र बसले तर परमेश्वर कुठे आहे? त्यांच्या मध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्या परमेश्वराने आपल्याला बोललेले दिलेले अभिवचन आहे, युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या सोबत आहे. थोड्या वेळासाठी आउटिंगला वगैरे परमेश्वर जात नाही. हालेलुया. तो निरंतर आपल्या सोबत येत आहे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. 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 म्हणून आज देव आपल्याला सांगत आहे, दोन मालक ना. प्रेज द लॉर्ड. एकी महत्वाचं आहे. देव पाहिजे, एकी पाहिजे. हालेलुया. देव जर बाहेर गेलं तर एकी सांभाळेल. तुमच्या जीवनामध्ये फूट पाडायला दुष्ट आत्मा कार्य करत राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. गलातियरास लिहिलेल्या पत्रामध्ये सुंदर रीतीने पवित्र आत्मा आपल्याला बोललेला आहे. हालेलुया. काही लोक तुझ्याकडे विशेष लक्ष देत आहेत. हालेलुया. हालेलुया. नवरा सोडून, बायको सोडून कोणतरी तुमच्याकडे विशेष लक्ष देत असेल तर गलातियरास पत्र 4 अध्याय 17 पासूनचे वचन. गलातियरास लिहिलेले पत्र 4 अध्याय 17 पासूनचे वचन. ते लोक तुम्हास मिळवून घेण्याची खटपट करीतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे, तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हाला वेगळे ठेवून पाहतात. 18 वचन आहे. तुम्हाला योग्य बाबतीत मिळवून घेण्याची सर्वदा खटपट करावी हे चांगले आहे, आणि हे केवळ मी तुम्हाजवळ आहे तेव्हाच करावे असे नाही. माझ्या मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. मी माझ्या समोर बसलेले पुरुष मंडळीला उद्देशून महत्वाची एक गोष्ट बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक स्त्रिया खूप त्रासातून जात आहे म्हणून एक तक्रार असं करत आहे. हालेलुया. नवरा कामावरून आलं तर मित्रांच्याकडे जाऊन बसत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवरा कामावरून आलं तर मित्रांच्याकडे जाऊन बसत आहे. हालेलुया. प्रियानो, मित्रांच्याकडे जाऊन बसायचा विचार असलेले कोणतरी असेल तर तो लग्न करायची. प्रेज द लॉर्ड. एका दिवशी जाणे, 2 दिवशी जाणे त्याबद्दल मी बोलत नाही. हालेलुया. जर एक माणूस, बायको, देवाने दिलेले कुटुंब हे सोडून मित्रांच्या मध्ये जाऊन संध्याकाळच्या वेळेवर बसायला गेलं तर हालेलुया, त्याच्या डोक्यामध्ये शैतान कार्य करणार.
ज्याच्या वाईट सवय अजून त्याला लागलेलं नाही तर शैतान त्याच्या डोक्यात घालणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कुटुंबामध्ये नवऱ्याला बायकोची गरज आहे, बायकोला नवऱ्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आता उडून बघायची गरज नाही, तुम्ही घरी वाचू शकताय. करंदरास लिहिलेले पहिले पत्रामध्ये 7वा अध्यायातील 3ऱ्या वचनामध्ये, 4थ्या वचनामध्ये, 5व्या वचनामध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत. हालेलुया. नवऱ्याची गरजा बायको पूर्ण करून द्यायला पाहिजे. बायकोची गरजा नवरा पूर्ण करून द्यायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. लग्नाच्या दिवशी जे अंगठी तुम्ही एकमेकांच्या बोटामध्ये घातलेला आहे त्याचा अर्थ तिथे पूर्णपणे लिहिलेला आहे. हालेलुया. आजपासून माझ्या शरीरामध्ये, माझ्या जीवनामध्ये माझा अधिकार नाही, ते अधिकार मी तुला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. माझा मी बघीन, तुझा तू बघ, हे ख्रिस्ती नातं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा तुमचा विचार असेल तर लग्न संस्कार तुमच्या कुटुंबामध्ये कार्य करत नाही. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. दोघे मिळून कुटुंब चालवत आहे. आपण गलातीयला लिहिलेल्या पत्रामध्ये जे वचन ऐकलं त्या वचनाद्वारे पवित्र आत्मा सांगत आहे, एक तिसरा माणूस किंवा एक तिसरी बाई तुझ्या जीवनामध्ये येत असेल तर ते वेगळा इंटरेस्ट मनामध्ये ठेवून तुला मिळवण्याच्या कामामध्ये येत आहे, ते तुम्हाला उभा करण्याच्या कामामध्ये येत नाही. हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असतो आता आणि सदा सर्वदा. माझं नाव सपना डिसोजा. मी नांदवाड वसईवरून आलेली आहे. 2 वर्षापूर्वी माझं एकेसारखं छाती दुखायचं, तर डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी मला टेस्ट करायला सांगितल्या, सोनोग्राफी, मेमोग्राफी वगैरे. टेस्ट आली. टेस्टमध्ये डॉक्टर बोलल्या की गाठ आहे, तू सर्जनकडे जा. सर्जनकडे गेले. त्यांनी मला पुढची टेस्ट करायला सांगितली. पण त्याच वेळेला मी माझी मैत्रीण पुष्पा तिला फोन केला, कारण ती प्राथमिक आहे. ती मला बोलली, तू टेस्ट करण्यापूर्वी डॉक्टर श्वेतनाना आहेत वसईला, त्यांच्याकडे जा, त्या तुला योग्य ते मार्गदर्शन करतील. मग मी आणि मिस्टर तिकडे गेलो. डॉक्टरांनी सगळं चेक केलं. त्या बोलल्या, तू थांब, कारण गाठ छोटी आहे, जर ती वाढली तरच तुला धोका आहे, जर वाढली नाही तर धोका नाही. तू 3 महिने 6 महिने थांब, पण तरी तुझं काही तू काही थांबू शकणार नाही जास्त, त्यामुळे तू 3 महिन्याने परत सोनोग्राफी कर. आणि त्यांनी मला गाठी सोडणाऱ्या मातेची प्रार्थना आणि कुटुंबाच्या संरक्षणाची प्रार्थना, ह्या 2 प्रार्थना दिल्या. आणि मला सांगितले, ह्या 3 महिने तू ह्या 2 प्रार्थना कर आणि 3 महिन्यानंतर तू हे परत सगळे रिपोर्ट कर आणि ये. जर 3 महिन्यात तुला जाणवेल की गाठ वाढते की नाही, जर वाढते असं वाटत असेल तर तू नेक्स्ट महिन्यात ताबडतोब सोनोग्राफी कर. पण मी घरी गेल्यानंतर निरंतर ह्या 2 प्रार्थना सुरू केल्या. माझ्या कुटुंबियांनी सुद्धा ह्या प्रार्थना सुरू केल्या. आणि त्यानंतर मला काहीच जाणवत नव्हतं. 1 महिना 1.5 महिना गेला आणि तरी पण माणसाला भीती असतेच. मी मिस्टरांना सांगितलं, नको, मी जाते आणि सोनोग्राफी करून देते. मी गेली. मेमोग्राफी झाली. सोनोग्राफी करायला मी झोपलेली. त्या डॉक्टर मला सांगतात, तू कशासाठी आली? तर मी सांगितलं, मला सोनोग्राफी करायची.
तर त्या बोलल्या की तुला कोणी पाठवलं? तर मी सांगितलं ह्या भूमी 1.5 महिन्यापूर्वी मी केलेली आहे आणि डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की परत करा म्हणून. तर त्यांनी सांगितलं त्या चेक करायला लागल्या. त्या सांगतात की खरोखर गाठ होती का? तर बरं हो होती. तर म्हणजे तुमचे मागचे रिपोर्ट्स दाखवा. तर मी सांगितलं मी रिपोर्ट्स आलेले पण मी इकडेच केले. मग त्यांनी त्यांच्या रेकॉर्ड ओपन केला आणि त्या रेकॉर्डमध्ये माझं नाव आणि सगळं डिटेल होतं त्यांच्याजवळ. तर त्यांच्या ज्या सिस्टर होत्या ते सगळं घेऊन आल्या आणि त्या म्हणले मॅडम तुम्हीच केलेली आहे ही सोनोग्राफी. आणि त्यांनी परत सगळं एक सारखं चेक केलं आणि त्या सांगतात मॅडम गाठ अजिबात नाही, पूर्णपणे गाठ वितळलेली आहे. आणि त्या बोलल्या की कशाने वितळली माहिती नाही, परंतु अजिबात तिथे काहीच नाहीये, तुम्ही आराम के साथ जा, काहीच नाही. आणि तेव्हाच मी देवाला इतका धन्यवाद दिला. देव आहे, देवावर विश्वास ठेवा, प्रार्थना करा. बेनी फादरांच्या सगळ्या प्रार्थना आपल्याला लागू पडतात. बेनी फादरांचे, त्यांच्या टीमचे आणि त्यांचे सर्व सहकारी जे आपल्या वसई आपल्या परिसरात कार्य करत आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. थँक्यू जीसस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. एका स्त्रीला डोळ्याच्या खालच्या भागामध्ये जे हाड आहे त्या हाडाच्या भागामध्ये दुखणे त्रास आहे. येशू त्या बहिणीला आशीर्वाद करताय, बरे करताय. कोणतरी एका व्यक्तीला भयंकर दुखणे होत आहे म्हणून बिछाण्यामध्ये पडल्यावर झोपू शकत नाही म्हणून लोळत आहे. एवढे त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. शीला नावाच्या एका स्त्रीला कधी कधी थोडा मानसिक तणाव, छातीमध्ये त्रास, पाठीमध्ये त्रास, डोळ्याला कसे तरी वाटते. या त्रासातून जाणारा शीला नावाच्या एका बहिणीला प्रभू आशीर्वाद करून बरे करत आहे. शीला नावाचा दुसरी एक बहीण पैशावर खूप प्रेम करत आहे. पैसा खूप साठवून ठेवलेला आहे तरी ती समाधानी होत नाही. त्या बहिणीला पवित्र आत्मा सांगत आहे तू माझ्याकडे बघ, माझ्याकडे लक्ष दे. हालेलुया, हालेलुया. हे मूर्ती पूजा आहे, त्याद्वारे तू नंतर अडचणीत येणार असे येशू त्या बहिणीला आठवण करून देत आहे. कोणतरी एक व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये सापडलं, आता काय करू असे प्रश्न पडलेला आहे म्हणून राहिलेला आहे. हालेलुया. प्रभू त्या व्यक्तीला सांगत आहे मी यामध्ये कसे सापडलो, हे सापळा आहे असा प्रकारे वर जर वाटत असेल तर तुझा प्रॉब्लेम तू स्वतः सॉल्व करत बसू नकोस. योग्य माहिती देण्यासारखा व्यक्तींना भेटा, त्यांच्या बरोबर चर्चा करा, हृदय उघडून. खास तुझ्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या बरोबर तू बोल असे पवित्र आत्मा त्यांना सूचना देत आहे. कोणतरी एका व्यक्तीला डायबिटीस मुळे असेल, पायाच्या हाताच्या वर टोकाचा जे भाग आहे, टोकेच्या भागामध्ये रक्त पुरवठा होत नव्हता. परमेश्वर त्यांना आता रक्त पुरवठाची व्यवस्था करत आशीर्वाद करत आहे. हृदयाच्या संबंधातील आजार असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती दुसऱ्यांना कसे तरी चेहऱ्यावर करून दाखवत आहे, चिडवायला बघताय, असा प्रकारचा स्वभावाने
स्वतःचं नाव खूपच खराब करून घेतलेलं आहे. हालेलुया. त्या व्यक्तीला प्रभू सांगत आहे, तुझ्या वागणुकीद्वारे, बोलण्यामध्ये वगैरे दुसऱ्या लोकांना तू आदर दे, तेव्हा तुला समाधानी जीवन जगायला भेटणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद दे.